विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत। आज आपण या पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत। डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये दिलेला नंबर 2 चा प्रॉब्लेम पेज नंबर 244 वर दिलेला आहे। प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा आहे पहा। लीला, मंदा आणि कुंदा आर पार्टनर्स इन द फर्म Janki Stores, sharing profit and losses in the ratio of 3:2:1 respectively. On 31st March 2018, they decided to dissolve the firm when their balance sheet was as under. 31 मार्च 2018 रोजी या लीला, मंदा, कुंदा आणि यांनी आपल्या पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्यूशन करण्याचं ठरविलेलं आहे आणि त्या दिवशीचा जो बॅलन्स शीट आहे ते आपल्याला खालीलप्रमाणे दिलेला आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा, पास जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ जानकी स्टोअर्स। आपण लिहिलेले आहे जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्ममध्ये घेतलेले आहेत। तर आपल्याला आता बॅलन्स शीटमधल्या डिझॉल्यूशनचा प्रॉब्लेम करत असताना स्टेप बाय स्टेप जावं लागतं आपल्याला। प्रथम आपण सर्व ॲसेट्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो, त्यानंतर सर्व लायबिलिटीज ट्रान्सफर करतो, मग सर्व ॲसेट रिअलाइज केल्या जातात, बाजारात विकल्या जातात, विकून आलेल्या रकमेतून पुन्हा मग लायबिलिटीज दिल्या जातात आणि त्यानंतर मग काही रक्कम उरली असेल तर पार्टनरचं कॅपिटल परत केलं जात असतं। अशा रीतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला एंट्रीज करावायच्या आहेत। सर्वप्रथम आपण सर्व ॲसेट्स हे बॅलन्स शीटवरच्या सर्व ॲसेट हे रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करून घेऊया। चला तर एंट्री काय होणार आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल ॲसेट्स अकाउंट। म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट नंबर 1 ची एंट्री ही टू ऑल ॲसेट्स, सर्व ॲसेट्सची नावं या ठिकाणी लिहायची आहेत आपल्याला। आता बिल्डिंग, बिल्डिंग अकाउंट 1,02,000, 1,02,000 टू मशीनरी अकाउंट, हे आहे 73,000, 73,000। नेक्स्ट आहे मोटर कार अकाउंट, $1,67,600, 1,67,600। नेक्स्ट आहे गुडविल, अकाउंट 45,600। नंतर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट 62,400, 62,400। नेक्स्ट डेटार्स अकाउंट, ₹30,600, 30,600। नेक्स्ट स्टॉक अकाउंट, $45,000। being all assets transfer
टू रिअलायझेशन अकाउंट. फर्स्ट एंट्री. टोटल रक्कम किती होते पाहूया. हे शून्य, हे शून्य, 6 4 10 6 16 6 22 ला 2, हातचे 2, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, 21 आणि 3 24 आणि 2 26 ला 6, हातचे आले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4 19, 19 आणि 6 25, 25 आणि 6 25 आणि 7 32, 32 ला 2, हातचे आले 3, 3 आणि 2 5. हे 5,26,000. नेक्स्ट एंट्री आहे आपली सर्व ॲसेट्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची. आता ॲसेटची जसं ट्रान्सफरची नोंद झालेली आहे त्याच्या विरुद्ध नोंद ही होती. जसं ॲसेटची नोंद काय झाली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. आता लायबिलिटी ट्रान्सफर करायच्या आहेत म्हणून एंट्री अशी होईल, ऑल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. अशा प्रकारची एंट्री होईल. लायबिलिटीजमध्ये सर्वप्रथम आहे क्रेडिटार्स. क्रेडिटार्स अकाउंट डेबिट 28,800. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 21,600 आणि टू रिअलायझेशन अकाउंट. दोन्हीची बेरीज किती होते पहा. 0 0 8 आणि 6 14 ला 4, हातच्या 1, 8 आणि 1 9 आणि 1 10 ला 0, हातच्या 1 2 आणि 2 4 आणि 5. being all liabilities transferred to realization account. हे नंबर 2 ची एंट्री. आता यानंतर लायबिलिटी साईडला काय पहा, त्यांचं कॅपिटल आहे. हे कॅपिटल आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये जे आपण त्यांचे कॅपिटल अकाउंट तयार केलेले आहे तिथे घ्यायचं आहे. कारण पुन्हा आपल्याला नफा तोटा काढण्यासाठी कच्चे अकाउंट तयार करायचे आहेत. आपण ते पुन्हा बघूया. तर आता असेट साईड संपलेली आहे, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपलेली आहे. बॅलन्स शीटची फक्त एक ॲसेट राहिलेली आहे, ती म्हणजे बँक अकाउंट 3,360. ते बँक अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचं आहे बॅलन्स म्हणून. आपण लास्ट लिहिले पाहिजे इथं, म्हणून 3,360 असं फक्त रक्कम डेबिट बाजूला लिहून ठेवूया आपण. नंतर आणि त्यांचे कॅपिटल अकाउंट हे आपण ट्रान्सफर करून घेऊ लगेच चालेल, आपल्याला काय हरकत नाही. त्यांच्या क्रेडिट बाजूला लिहून टाकायचं, आपल्याला कच्च्या स्वरूपात तयार करायचं आहे म्हणून कॅपिटल लिहून टाकायचं. 2,27,160 हे लीलाचं कॅपिटल. नंतर मंदाचं कॅपिटल आहे 1,44,400 ओनली 44,000 सॉरी 1,44,000 फक्त. आणि कुंदाचा आहे 1,08,000. हे आपण रकमा फक्त लिहिणार आहोत आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये नफा तोटा काढण्यासाठी आणि बॅलन्स क्लोज करण्यासाठी आपल्याला लिहायचं आहे. हे आपल्याला काही करायला सांगितलं नाही आणि याला मार्कही नाहीत, पण आपल्या सोयीसाठी ते करणं आवश्यक आहे. चला तर आता ॲडजस्टमेंट काय म्हणतात पाहूया. लीला ॲग्री टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. लीला ही एक पार्टनर आहे. तिने जे ॲसेटमध्ये बिल्डिंग आहे ते बिल्डिंग आपण स्वतः ठेवून घेण्याचं ठरविलेले आहे आणि त्याची किंमत 1,23,600 रुपयाला ठेवून घेतलेली आहे तिने. म्हणून आता याची एंट्री होईल डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. रिसिवर आहे लीला आणि गिवर आहे रिअलायझेशन अकाउंट. म्हणून लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू
रिअलायझेशन अकाउंट. अशा प्रकारची ही एंट्री होती. नंबर 3 ची एंट्री ही पहा. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,23,600 रुपये टू रिअलायझेशन अकाउंट. $1,23,600 being building taken over by लीला. हे नंबर 3 ची एंट्री. पुढे सांगतात पहा. आता पुढे काय म्हणतात. मंदा टूक ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटार्स ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे मंदाने पुन्हा गुडविल स्टॉक आणि डेटार्स हे पुस्तमूल्याला बुक व्हॅल्यूला जसं किंमत आहे त्या किमतीला घ्यायचं ठरवलेलं आहे. पुन्हा अजून तेच रिसिव्हर्स अकाउंट डेबिट आणि गिव्हर्स अकाउंट क्रेडिट. म्हणजे रिसिव्हर कोण आहे. मंदा आहे. म्हणून मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. तर मंदाज टू रिअलायझेशन अकाउंट. याची रक्कम किती होतात आपण या ठिकाणी बुक व्हॅल्यू काढून पाहूया. आता हे गुडविलची रक्कम आहे 45,600. नंतर डेटार्सची रक्कम आहे हे डेटार्स 30,600 आणि स्टॉक आहे 45,000चा. पहा गुडविल स्टॉक आणि डेटार्स हे 0 0 6 12 2 हातच्या 1 6 5 11 हातच्या 1 4 आणि 1 5 5 आणि 3 8 8 आणि 4 12 1,21,200. हे 1,21,200 1,21,200 being यायचं इथं गुडविल स्टॉक अँड डेटार्स टेकन ओव्हर बाय मंदा. अशा प्रकारे आपण एंट्री केली. नेक्स्ट पुढे आता अँड ॲग्री टू पे क्रेडिटार्स अँड बिल्स पेएबल. पुन्हा या मंदाने पुन्हा क्रेडिटार्स आणि बिल्स पेएबल देऊन घेण्याचं सुद्धा मान्य केलेलं आहे. जेव्हा ॲसेट घेते तेव्हा तिचा अकाउंट डेबिट होतं, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होतं. जेव्हा लायबिलिटी घेते तेव्हा त्याच्या उलट एंट्री होते. कशा प्रकारे एंट्री होती मग. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट. पहा आता रिअलायझेशन अकाउंट डेबिट एंट्री नंबर 5 टू मंदाज अकाउंट मंदाज कॅपिटल अकाउंट. पहा डेटार्स आणि लायबिलिटी त्यांनी घेतलेली आहे ठेवून. कितीच्या पहा इथं आपण पाहिलेले 50,400. हे 50,400 50,400 being creditors and bills payable taken over
टेकन ओव्हर बाय मंदा. हा, अशा प्रकारे आपल्या ॲसेटची विल्हेवाट हळूहळू लागत आहे. बऱ्याचशा ॲसेटच्या पार्टनर्सनं घेतलेल्या आहेत. किती ॲसेट घेतल्या पहा. बिल्डिंग गेली, गुडविल गेली, स्टॉक गेलं, डेटार्स गेलेले आहेत. 4 ॲसेट्स गेलेले आहेत आणि सर्व लायबिलिटीसुद्धा शोधन करण्याची म्हणजे पेमेंट करण्याची जबाबदारी मंदाने घेतलेली आहे. आता उर्वरित ॲसेटचे काय झाले पाहूया पुढे. आता पुढे पहा. मोटार कार अँड मशिनरी रिअलाइज्ड ₹1,51,080 अँड 31,680 रेस्पेक्टिवली. आता मोटार कार आणि मशिनरी ही बाजारात विकून टाकली आणि त्याची किंमत आलेली आहे. याची एंट्री आपल्याला काय होते. आपले पैसे नगदी आलेले आहेत आणि रिअलायझेशनकडून ॲसेट गेली निघून म्हणून याची अकाउंटला नोंद होती. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पहा नंबर 6 एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. being motor car and machinery realized. पहा दोन्ही मिळून आपल्याला किती किंमत होते पहा. आता 1,51,080 1,51,080 आणि 31,680 31,680. 8 आणि 16 ला 6 4 1 6 आणि 1 7 हे 2 हे 8 हे 1 1,82,760 1,82,760 1,82,760. हां, अशा प्रकारे आपल्या ॲसेट्स ह्या विकल्या गेलेल्या आहेत. यानंतर पुढे काय सांगतात पहा. आणखी एक ॲसेट आपली आहे. त्या ॲसेटचं काय झालेलं आहे बघू. पुन्हा पहा. इन्व्हेस्टमेंट were taken by Kunda at an agreed value of ₹55,440. आता आणखी एक ॲसेट जी राहिलेली आपली इन्व्हेस्टमेंट राहिलेली आहे. एकूण 7 ॲसेट्स आहेत आपल्या. त्या 7 पैकी 6 2 विकल्या गेल्या, 4 पार्टनरने घेतल्या गेल्या आणि एक आहे ते पुन्हा आता इन्व्हेस्टमेंट कुंदाने ठेवून घेतलेलं आहे 55,440 ला. पुन्हा त्याची एंट्री तेच होते. कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून ही नंबर 7 ची एंट्री. कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 55,440 55,440 टू रिअलायझेशन अकाउंट. $55,440 being investment taken over by Kunda. हो, अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम. आणखी आता लास्ट पहा काय. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड ₹6,800. रिअलायझेशन करण्याचा हा खर्च ₹6,800 आलेला आहे. तोही आपण देऊन टाकायचा असतो. त्याची एंट्री होती रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून अशी एंट्री या ठिकाणी करू आपण. नंबर 8 ची एंट्री. रिअलायझेशन अकाउंट डेबिट $6,800 टू बँक अकाउंट. $6,800
being realization expenses paid. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम या ठिकाणी संपतो आहे. आता आपल्याला 2 एंट्री शिल्लक राहिलेल्या आहेत. या विसर्जनाच्या वेळेला जेव्हा आपण रिअलायझेशन करतो, असेट पेमेंट करतो, या व्यवहारातून काही नफा झाला का तोटा झाला तो पाहायचा असतो आणि हा नफा तोटा रिअलायझेशन अकाउंटवरून आपल्याला कळतो. त्यासाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट उघडावा लागतो. म्हणून इथं आपल्याला फक्त जर्नल एंट्रीज विचारल्यामुळं आपल्याला पूर्ण अकाउंट उघडायचा नाही, फक्त रकमा नोंदून आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये रिअलायझेशन अकाउंट उघडायचं आहे. आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे हे एंट्रीज झालेले आहेत त्याप्रमाणे रकमाची एंट्री करून फक्त आपल्याला टॅली करायचे अकाउंट. जशा प्रकारे आपण वर्किंगमध्ये नोंदलेले आहेत, रिअलायझेशन अकाउंट उघडलेलं आहे, सर्व पार्टनरचे कॅपिटल अकाउंट उघडले आहेत, बँक अकाउंट, हे सगळं रफमध्ये उघडलेलं आहे. आपण अशा रफच्या स्वरूपात आपल्याला उघडायचं आहे. त्यासाठी ह्या ज्या एंट्री आहेत ह्या एंट्रीची आपल्याला लेजर पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करत असताना फक्त रकमा लिहायच्या आहेत, मजकूर लिहायची गरज नाही. कशा प्रकारे पोस्टिंग केली जाते पहा. आता पहिली एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला 5,26,200 फक्त लिहून ठेवायचे. असं 5,26,200 फक्त रकमा लिहायच्यात आपल्याला. नंतर आता ह्या सगळे जे ॲसेट्स आहेत ते आपल्या ॲसेट्सचे तर अकाउंट आपण उघडले नाही, ते क्रेडिट काही येणार नाहीत. यानंतर हे क्रेडिटर्सचं अकाउंट नाही, आपल्याकडे बिल्स पेबल्स अकाउंट नाही, हे रिअलायझेशन अकाउंटवर येतात. म्हणून रिअलायझेशन अकाउंट पण आहे ते क्रेडिट झालेलं आहे पहा 50,400. म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिट बाजूला लिहायचं आहे 50,400 फक्त 50,400. यानंतर नंबर 3ची एंट्री पहा. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. म्हणजे दोन्ही अकाउंट आपल्याकडे आहेत. लीलाचं कॅपिटल अकाउंट आहे आणि रिअलायझेशन अकाउंट आहे. म्हणून लीलाच्या डेबिट बाजूला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिट बाजूला, लीलाच्या डेबिट बाजूला लिहायचं आहे 1,23,600 आणि हीच रक्कम पुन्हा 1,23,600 रिअलायझेशनच्या क्रेडिटला. नंतर एंट्री नंबर 4 मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालेला आहे. पुन्हा मंदाच्या डेबिटला 1,21,200 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला 1,21,200. म्हणून 1,21,200 आणि 1,21,200. यानंतर एंट्री नंबर 5 रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट डेबिट झाला म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचे 50,400 आणि मंदाचा क्रेडिट झाला म्हणजे मंदाच्या क्रेडिट बाजूला लिहायचे 50,400. हे 50,400 रिअलायझेशनच्या डेबिटला आणि मंदाच्या क्रेडिटला 50,400. फक्त कच्च्या स्वरूपामध्ये आपल्याला रकमा नोंदून अकाउंट आपल्याला क्लोज करता येतात. एंट्री नंबर 5 आपली संपलेली आहे. एंट्री नंबर 6 बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँकेच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बँकेच्या डेबिटला लिहा 1,82,760 1,82,760 आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला 1,82,760. नंतर एंट्री नंबर 6 संपली आपली. एंट्री नंबर 7 कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कुंदाच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. कुंदाची डेबिट बाजू 55,440. हे पहा 55,440 बरोबर आहे का रक्कम पहा 55,440 राईट आहे. कुंदाच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला 55,440. हा आता शेवटची एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशनच्या डेबिटला 6,800 आणि बँकेच्या क्रेडिटला 6,800. हे 6,800. अशा प्रकारे आपण हे कच्चे लेखे
अकाउंट्स तयार केलेले आहेत। आता एक एक अकाउंट टॅली करू। सर्वप्रथम रिलेशन अकाउंट टॅली करून, कारण तिथं आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे कळतं, तो वाटून द्यायचा आणि मग कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आणि सर्वात लास्ट बँक अकाउंट क्लोज करायचं आहे। तर सर्वप्रथम आता रिलेशन अकाउंट बघू। आता डेबिट बाजू जास्त येईल शक्यतो यांची, म्हणून डेबिट बाजूची बेरीज करू अगोदर। 0 0 8 आणि 4 12 आणि 2 14 4 हातच्याला 1 1 आणि 6 7 7 आणि 6 13 3 हातच्याला 1 1 आणि 2 3 आणि 5 8 5,83,400 हे 5,83,400 पहा। आता हे 0 से 0 6 आणि 4 10 10ला 0 हातच्याला 1 1 आणि 4 5 5 आणि 6 11 11 आणि 2 13 13 आणि 7 20 20 आणि 4 24 24ला 4 हातच्याले 2 2 आणि 3 5 5 आणि 1 6 6 आणि 2 8 8 आणि 5 13 13ला 3 हातच्याला 1 1 आणि 5 6 6 आणि 2 8 8 आणि 2 10 10 आणि 8 18 18 आणि 5 23 23 आणि 5 28 28ला 8 हातच्याले 2 2 आणि 1 3 4 5 बरोबर 50,000 हा लॉस आलेला आहे। 50,000 लॉस आपल्याला आता वाटून द्यायचा आहे, तिघांना वाटून द्यायचं आहे। त्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे अशा प्रकारे पहा। 3 2 1 या प्रमाणामध्ये आपल्याला वाटायचं आहे। तर 50,000 अशा प्रकारे विभागायचे आहेत आपल्याला। 50,000 1 2 3 3 आणि 3 6 6 ने छेद करायचं। लक्षात ठेवायचं, वाटत करत असताना त्यांच्या प्रमाणाची बेरीज करायची। बेरजेने संबंधित रकमेला भागाकार करायचा, आलेल्या भागाकाराला त्यांच्या प्रमाणाने गुणाकार करायचा। लक्षात येते का पहा। जी रक्कम जेवढ्या माणसामध्ये वाटायची आहे त्यांचं प्रमाण पाहायचं आणि त्या प्रमाणात असलेल्या अंकाची बेरीज करायची। जसं 3 आणि 2 5 आणि 1 6 अशा प्रकारे बेरीज करायची। त्या बेरजेनं संबंधित रकमेला भागाकार करायचा आणि हा भागाकार केल्यानंतर जो भागाकार येणार आहे त्या भागाकाराला प्रत्येकाच्या प्रमाणानं गुणाकार करा, म्हणजे त्यांना तोटा मिळतो। तो कशा प्रकारे पहा। आता 6 1 6 6 8 48 राहिले 2 20 झाले 6 त्रिक 18 पुन्हा 20 झाले 6 त्रिक 18 पुन्हा 20 झाले 6 त्रिक 18 पुन्हा दशांश देऊन 2 केले 20 झाले म्हणजे 6 त्रिक 18 6 त्रिक 18 दशांशाच्या नंतर 2 स्थळापर्यंत आपण गुणाकार करतो। हे गुणाकार आला 8,333.33 8,000। आता हे याने सर्वांच्या प्रमाणाला गुणाकार करायचं कसं। 8,333.33 पहिल्याचं प्रमाण आहे गुणिले 3 बरोबर। पुन्हा 8,333.33 गुणिले 2 बरोबर। नंतर 8,333.33 गुणिले 1 बरोबर। आता यांना विभागून द्यायचं आहे पहा। 3 त्रिक 9 3 त्रिक 9 पुन्हा पॉइंट 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 8 24 24,999 म्हणजे 25,000 आले। अर्ध्या रकमेचा मालक आहे तो, म्हणून 25,000 झाले। पुन्हा 2 त्रिक 6 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 आणि 2 8 16 16,666 म्हणजे पॉईंटच्या नंतरची रक्कम 5 पेक्षा जास्त असल्यामुळं आपण या 6ला 7 करू शकतो अशा प्रकारे, म्हणून याला पूर्णांकामध्ये 16,667 अशा प्रकारे लिहू शकतो। नंतर आता 1 ने गुणाकार केला आपण तर एवढंच येणार आहे 8,333 अशा प्रकारे। पण आता याची बेरीज जर आपण केली तर बरोबर रक्कम आहेत 9 7 16 ह्या पहा याच्या आगारा अशा प्रकारे येणार। हां, आता हे 9 इकडं असल्यामुळे ह्याला 0 करून आपण 25,000 करू शकतो। म्हणून आता याची एंट्री काय करायची आहे। हा लॉस झालेला आहे पहा, लॉस झालेला आहे आणि आलाय कुठं रिअलायझेशनच्या क्रेडिट बाजूला रक्कम आहे ती, आणि म्हणजेच आता पार्टनरच्या डेबिट बाजूला जाते। याची एंट्री होते लेलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट। ही आपल्याला जर्नल एंट्री आता करायची आहे। हे कॅल्क्युलेशन केल्यामुळे रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्लोज केल्यामुळे ही एंट्री आता तिथून जन्माला आली आणि ही एंट्री आपल्याला करायची असते। म्हणून ही एंट्री नंबर 9 काय होते पहा। आता
लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 24,999 म्हणजे 25,000 घेऊन टाकू आपण आता इथं 25,000. नंतर मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट हे 16,667 16,667. पुन्हा कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 8,333. टू रिअलायझेशन अकाउंट हे आहे 50,000. being loss on realization account transferred to partners कॅपिटल अकाउंट. हां, आता याची एंट्री काय होते पहा. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट ह्या तिघांच्याही कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंदवायच्या आहेत ह्या रकमा आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला नोंदवायचे 50,000. रिअलायझेशनच्या क्रेडिटला ऑलरेडी नोंदलेली आहे इथे 50,000. आता फक्त आपलं डेबिट बाजू नोंदवायची राहिली पार्टनरची, म्हणजे हे लीला. हे पहिले आहेत 25,000. नंतर मंदा 16,667 आणि कुंदा 8,333. अशा प्रकारे या एंट्रीचा आपण इफेक्ट केलेला आहे. आता मित्रांनो, आता पार्टनरचे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत आणि ते रक्कम किती किती घेऊन जातात, उरलेली रक्कम अकाउंट बँक अकाउंटमध्ये आपली उरलेली रक्कम किती किती आहे ती किती घेऊन जातात त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. तर सर्वप्रथम आपण आता लीलाचा अकाउंट क्लोज करू. सर्वप्रथम पहा चला कोणती बाजू बेरीज जास्त येते. इथं क्रेडिट बाजू जास्त दिसू लागलेली आहे, म्हणजे ही रक्कम घेऊन जाईल. $2,27,160. हे 0, हे 606, हे 6 किती 11, 6 5 11ला 1, हातच्या आला 1, 1 3 4 4 5 9 9 8 17, 9 8 17ला 7, हातच्या आला 1, 1 2 3 2 5, 5 किती 12, 5 7 12, हातच्या आला 1, 1 1 2, म्हणजे ही 78,000 रक्कम ही कोण घेऊन जाणार, लीला घेऊन जाणार. म्हणून ह्याची एंट्री होते लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अशा प्रकारे एंट्री होईल. पुन्हा आता मंदा किती घेऊन जाते पहा. आता 0,0,4,4,9,1 1,94,400, 1,94,400. हे पहा 7 किती 10, 7 3 10, हातच्या 1, पुन्हा 6 1 7 झाले, 7 3 10, हातच्या 1, 1 2 3 झाले, 3 6 9, 9 किती 14, 9 5 14ला 4, हातच्या आला 1, 1 1 2, 2 6 8, 8 किती 14, 8 6 14ला 4, हातच्या आला 1, 1 2 3, 3 1 4, 4 किती 9, 4 5 9 आणि 81, हे 81 1, 56,533 रुपये कोण घेऊन जाईल, मंदा घेऊन जाईल. कुंदा किती घेऊन जाईल पहा. आता 1,08,000, 1,08,000 पहा. 3 7 10, हातच्या 1, 1 4 5, 5 3 8, 8 किती 10, 8 2 10, हातच्या 1, 1 4 5, 5 3 8, 8 किती 10, 8 2 10, हातच्या 1, 1 5 6, 6 8 14, 14 किती 18, 14 4 18, 18ला 8, हातच्या 1, 1 5 6, 6 किती 10, 6 4 10, 44,227,
ही घेऊन जाईल. म्हणजे सर्वच कॅपिटल भागीदार कॅपिटल घेऊन जाणार आहेत. म्हणून त्याची एंट्री काय होणार आहे आता, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अशा प्रकारची एंट्री आपल्याला करायची आहे. हे लास्ट 10वी एंट्री. म्हणून काय होते पहा, लीला $78,560, मंदा $56,533, नंतर कुंदाज $44,227, $44,227 टू बँक अकाउंट. किती होते पाहायची बेरीज, 7 आणि 3 10 आणि 6 16ला 6 च्या 1, 16ला 6 च्या 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 5 11ला 1 हातच्या 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 8 16ला 6 च्याला 1, 1 आणि पुन्हा 4, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18ला 8 हातच्याला 1, 1 आणि 5, 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, 1,08,616. बरोबर आहे का पहा, सॉरी आपलं चुकलं इथं पहा, 78,560 आहे, हे 78,560 आहे, बेरीज चुकली. हां 78,560 आहे पहिलं, आपण 7,856 लिहिलं होतं. आता बेरीज करा, 7 आणि 3 10 हातच्या 1, 1 आणि 6 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12ला 2 हातच्या 1, 1 आणि 5 6, 6 आणि 5 हे 11, 11 आणि 2 13. बरोबर आहे का पहा, 7 आणि 3 10 आणि 2 12ला 2 हातच्याला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13ला 3 हातच्या 1, 1 आणि 8 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4 19, 19ला 9 हातच्याला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 1,79,320 अशा प्रकारे ही रक्कम होणार आहे. म्हणून आता इथं लिहायचं, बिईंग remaining cash paid to partners. तर पहा आता इकडे घ्या, आता हे 78,560, 56,533 आणि 44,227 अशा प्रकारे आपलं कॅश अकाउंट देखील क्लोज करून टाकायचं आपण. 6 आणि 6 12ला 2 हातच्याला 1, 4 आणि 7 11 हातच्या 1, 4 आणि 2 6 हे 6, 1,86,120, 7 3 7 आणि 3 10ला 0 हातच्या 1, 7 आणि 3 10 आणि 2 12ला 2 हातच्या 1, 1 आणि 8 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19, 19 आणि 2 21, 21ला 1 हातचे 2, 2 आणि 6 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 26ला 6 हातच्या 2, 2 आणि 7 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 1,86,000 अशा प्रकारे आपलं बँक अकाउंट क्लोज झाला. मित्रांनो,
डिझॉल्युशन अकाउंटमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपला बँक अकाउंट क्लोज झाला की आपलं गणित करेक्ट आलं आहे असं समजायचं आहे. म्हणून आपण कच्चा बँक अकाउंट काढूनही तो क्लिअर झालेला आहे आणि आता आपल्या एंट्री पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे 10 एंट्रीचे आपल्याला 10 मार्क आता पूर्ण मिळणार आहेत. तर या प्रॉब्लेमला चांगल्या प्रकारे आपण सरावात घ्या. जनरल एंट्रीज करा. एंट्री केल्यानंतर अकाउंटची पोस्टिंग आपल्याला सहजासहजी करता येते. आता दुसरा प्रॉब्लेम घेऊन नंतर मी येईन. तोपर्यंत या प्रॉब्लेमचा आपण सराव करावा. धन्यवाद.